नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 31 मे 2024 वार आहे शुक्रवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण, ज्यामध्ये आपण लोकसत्ता न्यूजपेपर, द इंडियन एक्सप्रेस, द हिंदू हे जे न्यूजपेपर आहेत या न्यूजपेपरमध्ये ज्या काही न्यूज स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत त्यांना या ठिकाणी आपण डिस्कस करत असतो। जी काही आजची आपली डिस्कशन आहे यामध्ये आपण मणिपूर, प्रोजेक्ट चित्ता, गाळमुक्त धरण योजना, थेट विदेशी गुंतवणूक यावर आधारित ज्या काही न्यूज आहेत त्यांना या ठिकाणी आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे त्याला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। मित्रांनो, या ठिकाणी आजची जी काही आपली पहिली न्यूज आहे ती आहे मणिपूर संदर्भात। मागच्या काही दिवसापासून हिंसाचारामुळे आणि अलीकडेच जो काही मणिपूरचे राज्य आहे आणि खास करून जे काही 7 सिस्टर आपले स्टेट आहेत या ठिकाणी न्यूजमध्ये असतात आणि स्पर्धा परीक्षे दृष्टिकोनातून तेही आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत। सरळ या ठिकाणी जी न्यूज आहे ती न्यूज पाहूया। इम्फाळ जलमय अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 10 वर तुम्हाला दिसून जाईल। अलीकडेच आपल्या देशामध्ये जे काही मान्सून आहे, मान्सून पूर्व पाऊस आणि मान्सून पाऊस याचं आगमन झालं आहे आणि यामुळे जी काही मणिपूरची राजधानी इम्फाळ आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पूर आलेला आहे आणि एकूण त्या संदर्भात ती न्यूज आहे। न्यूज ॲज इट इज आपल्यासाठी महत्त्वाची जरी नसली तरी या ठिकाणी एकूण मणिपूर राज्य आणि जे काही नॉर्थ ईस्ट इंडिया आहे त्याविषयी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। त्यावर आधारित जे काही आपले प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया। मणिपूरची आंतरराष्ट्रीय सीमा कोणत्या देशाशी लागून आहे अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी साईडला तुम्ही पिक्चर पाहू शकता आणि या पिक्चरमध्ये या ठिकाणी तुम्ही मणिपूर राज्य आणि त्याची जी काही राजधानी आहे इम्फाळ हे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। तर या ठिकाणी जे मणिपूर राज्य आहे ते भारताच्या अगदी पूर्वेला असल्या कारणाने आणि भारताचा पूर्वेला शेजारी जो काही देश आहे तो आहे ब्रह्मदेश, ज्याला की या ठिकाणी आपण म्यानमार असे म्हणतो। तर या ठिकाणी मित्रांनो आपलं प्रश्न क्रमांक 1 चं योग्य उत्तर राहील पर्याय सी, म्यानमार या देशाला लागून मणिपूर या राज्याची सीमा आहे। हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की मणिपूर हे जे राज्य आहे या राज्याची सीमा भारतातील कोणकोणत्या राज्यांना लागते। तर नॉर्थला या ठिकाणी तुम्ही नागालँड राज्य पाहू शकताय, त्यानंतर पश्चिमेला या ठिकाणी आसाम राज्य आणि जे काही मिझोरम राज्य आहे या एकूण 3 राज्यांची सीमा या ठिकाणी मणिपूर राज्याला लागून असलेल्या आपल्याला दिसतात। पाहूया प्रश्न क्रमांक 2। वसंत ऋतूच्या आगमनानिमित्त मणिपूरमध्ये खालीलपैकी कोणता सण साजरा केला जातो अशा प्रकारचा या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी पहा, जो काही वसंत ऋतू आहे त्या वसंत ऋतूच्या आगमनानिमित्त या ठिकाणी मणिपूर या राज्यामध्ये लय हरोबा हा नावाचा जो काही सण उत्सव आहे तो मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो। त्यानंतर बिहू, हॉर्नबिल उत्सव, लोसार हे जे उत्सव आहे ते कोणकोणत्या राज्याशी संबंधित आहे हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। प्रश्न क्रमांक 2 योग्य उत्तर राहील पर्याय सी। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय जो काही 7 सिस्टर आपले स्टेट आहे त्या 7 सिस्टर स्टेट विषयी तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित प्रकारे माहिती करून घेणं आवश्यक आहे। हा जो मॅप आहे हा व्यवस्थित प्रकारे तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे। या ठिकाणी जे सिक्कीम राज्य आहे ते या ठिकाणी सामरिकदृष्ट्या आपल्यासाठी खूपच महत्त्वाचं राज्य आहे। या ठिकाणी हा जो छोटासा भाग दिसतोय तो भाग केवळ या ठिकाणी आपल्याला 7 सिस्टर स्टेट सोबत जोडताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी मॅप बेस्ड जे काही क्वेश्चन असतात ते या भागामधून बऱ्याच प्रमाणात अलीकडच्या काळामध्ये विचारले जातात, खास करून UPSC मध्ये हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। चलूया आजच्या आपल्या पुढच्या न्यूजकडे, जी की या ठिकाणी मित्रांनो प्रोजेक्ट चित्ता संदर्भात आहे। सरळ या ठिकाणी न्यूज पाहूया। मध्य प्रदेशातील गांधी सागरमध्ये केनियातून चित्ते येणार अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 10 वर तुम्हाला दिसून जाईल। अलीकडील काळामध्ये आपल्या देशामध्ये जो काही प्रोजेक्ट चित्ता आहे तो व्यवस्थित प्रकारे राबवण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध स्टेप घेतल्या जात आहे। सध्या जो कुनो राष्ट्रीय अभयारण्य आहे जे की मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे, या अभयारण्यामध्ये एकूण 27 चित्ते सध्या तरी आपण प्रोजेक्ट चित्ताच्या अंतर्गत या ठिकाणी आपण त्यांचं पुनर्जीवन करण्याचा प्रयत्न करत आहोत। मागच्या काही दिवसापासून, खास करून मागच्या 2 वर्षापासून जो प्रोजेक्ट चित्ता आहे तो वारंवार न्यूजमध्ये राहिला आहे आणि त्या निमित्त जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न या ठिकाणी आपण विविध अंगाने पाहणार आहोत। चला तर जे काही आपले प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया। प्रोजेक्ट चित्तासाठी चित्ते कोणत्या देशातून आणली जात आहेत अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी जो काही नाम्बिया देश आहे या नाम्बिया देशातून या ठिकाणी प्रोजेक्ट चित्तासाठी आपण चित्ते आणत आहोत। म्हणजे जो काही प्रश्न क्रमांक 3 आहे त्याचं योग्य उत्तर राहील पर्याय बी। पाहूया प्रश्न क्रमांक 4।
प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत चित्त्याच्या पुनर्प्रदर्शनासाठी कोणत्या भारतीय राष्ट्रीय उद्यानाची निवड करण्यात आलेली आहे? अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर या ठिकाणी पहा, सर्वप्रथम 2022 मध्ये या ठिकाणी आपण अधिकारिक स्तरावर या ठिकाणी प्रोजेक्ट चित्ता राबवण्यास सुरुवात केली। मग या ठिकाणी जे अभयारण्याची निवड करण्यात आली ते अभयारण्य आहे कुनो राष्ट्रीय अभयारण्य, जे की या ठिकाणी मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे। या अभयारण्याची या ठिकाणी आपण निवड केली आहे। प्रश्न क्रमांक 4 योग्य उत्तर राहील पर्याय सी। तर मित्रांनो या ठिकाणी जे काही आपली पुढची स्लाइड आहे या स्लाइडमध्ये आपण प्रोजेक्ट चित्ता आणि त्या संदर्भात जे काही महत्त्वपूर्ण घटक आहेत किंवा पॉइंट आहेत त्यांची या ठिकाणी माहिती घेण्याचा प्रयत्न करू। तर मित्रांनो 1952 साली या ठिकाणी भारतातून चित्ता नामनेच झाला आहे असं ऑफिशियली जाहीर करण्यात आलं, परंतु 1948 सालीच भारतामध्ये शेवटचा चित्ता पाहण्यात आला होता। मग यानंतर चित्ता प्रोजेक्ट भारतामध्ये राबवण्यात आला आणि त्या चित्ता प्रोजेक्टच्या अंतर्गत या ठिकाणी आपण कुनो या राष्ट्रीय अभयारण्याची या ठिकाणी निवड केलेली आहे, जे की मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे। मग या राज्यामध्ये किंवा या अभयारण्यामध्ये जे काही चित्ते आपण आणणार आहोत आणि त्यांचं जे काही पुनर्जीवन या ठिकाणी आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत ते चित्ते या ठिकाणी नाम्बिया या देशातून आपण आणणार आहोत, हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। जो काही प्रकल्प चित्ता आहे तो अधिकृतपणे 2022 मध्ये भारत सरकारने सुरू केला, हे वर्ष तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। नाम्बिया 2022, कुनो आणि 1952 आणि 1948 हे जे महत्त्वाचे की फॅक्ट्स आहेत ते की फॅक्ट्स तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचे आहे। त्या ठिकाणी जो काही प्रोजेक्ट चित्ता आहे हा याची अंमलबजावणी करण्याचं महत्त्वपूर्ण कार्य या ठिकाणी पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाकडून केले जात आहे, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी नाम्बिया देशातून आपण एकूण 20 चित्ते आणणार आहोत अशी आपली योजना होती आणि त्या प्रकारे या ठिकाणी आपण कार्यही केलं आहे। तर भारतातून चित्ता नामनेच का झाला याची ही काही कारणे आहेत, ती कारणेही या ठिकाणी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। एक म्हणजे जो काही चित्त्यांचा अधिवास आहे, ज्या ठिकाणी चित्ते राहतात तो अधिवास या ठिकाणी नष्ट झाला, परिणामी या ठिकाणी चित्त्यांची संख्या कमी झाली आहे। त्याचप्रमाणे आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर विविध जंगली प्राण्यांचे शिकार होते, त्यामध्ये चित्ता हाही प्राणी आहे, यामुळेही या ठिकाणी चित्त्याची प्रजाती देशातून नष्ट झाली आणि त्या ठिकाणी याचबरोबर जी काही शिकारीचे प्रमाण आहे ते शिकारीचे प्रमाणही कमी झालं नाही। अशा विविध कारणामुळे या ठिकाणी आपल्या देशातून चित्ता नामनेच झालेला आपल्याला दिसतो। या ठिकाणी भारतामध्ये जो काही प्रोजेक्ट चित्ता राबवला जात आहे यासाठी आवश्यक असणारे जे काही पाठिंबा आहे किंवा पाठबळ आहे ते आहे इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून केलं जात आहे, जी की आंतरराष्ट्रीय संस्था आहे जी या ठिकाणी जे काही नेचर आहे त्याचं कन्झर्वेशन आणि त्याचा विकास करण्यासाठी महत्त्वपूर्ण कार्य करताना आपल्याला दिसते। चलूया आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे, जो की मित्रांनो या ठिकाणी गाळमुक्त धरण या योजने संदर्भात आहे। सर्वप्रथम न्यूज पाहूया। निवडणुकीमुळे गाळमुक्त धरण योजना मंदावली, अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 10 वरती तुम्हाला दिसून जाईल। सध्या आपल्या देशामध्ये आणि राज्यामध्ये जे काही लोकसभा आहे त्या लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत, परिणामी जे काही सरकार आणि जे काही अधिकारी वर्ग किंवा या ठिकाणी जे काही नेते आहेत ते पूर्णच्या पूर्ण या निवडणुकीमध्ये गुंतलेले आहेत आणि त्याच वेळेस आपल्या राज्यामध्ये आणि देशामध्ये यावर्षी दुष्काळाची परिस्थिती आहे। परिणामी धरणामध्ये जे काही पाणीसाठा आहे तो पाणीसाठा खूपच कमी झाला आहे। यामुळे आपल्याला एक संधी मिळाली आहे की धरणामध्ये जो काही गाळ या ठिकाणी साचला आहे तो गाळ काढण्याची एक संधी या ठिकाणी आपल्याला मिळाली आहे, परंतु लोकसभा निवडणुकीमुळे या ठिकाणी ही जी गाळमुक्त धरण योजना आहे ती मंदावली असल्याचं न्यूजमध्ये सांगण्यात आलेलं आहे। या ठिकाणी गाळमुक्त धरण योजना जी काय आहे ती आपल्यासाठी महत्त्वाची आहे, त्या योजनेविषयी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। तर या ठिकाणी सरळ प्रश्न पाहूया। गाळमुक्त धरण योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी कोणती सरकारी संस्था प्रामुख्याने जबाबदार आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर जे काही आपलं महाराष्ट्र राज्य आहे, आपल्या महाराष्ट्र राज्याचे जे काही जलसंपदा मंत्रालय आहे या जलसंपदा मंत्रालयाकडून गाळमुक्त धरण योजनेची अंमलबजावणी आणि त्यासाठी आवश्यक असणारे जे काही कार्य आहे ते कार्य पार पाडण्याचं कार्य केलं जातं। प्रश्न क्रमांक 5 योग्य उत्तर राहील पर्याय सी। पाहूया प्रश्न क्रमांक 6। गाळमुक्त धरण योजना मूळ खालीलपैकी कोणत्या पर्यावरणीय फायदा होतो? म्हणजे या ठिकाणी जी काही गाळमुक्त धरण योजना आहे या योजनेचा सर्वात महत्त्वपूर्ण फायदा खालीलपैकी कोणता पर्यावरणाला आहे, असं या ठिकाणी आपल्या प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं
आहे। तर मित्रांनो या ठिकाणी पहा, जेव्हा गाळमुक्त धरण होईल तेव्हा या ठिकाणी जे काही भूजल आहे ते भूजलाची पाणी पातळी वाढण्यास मदत होईल। फॉर एक्झाम्पल या धरणामध्ये गाळ आहे आणि या ठिकाणचा जर आपण गाळाचा उपसा केला तर या ठिकाणी जास्त प्रमाणात पाण्याचा साठा होईल। परिणामी या ठिकाणी जे काही भूजल पातळी आहे ती भूजल पातळीचं पुनर्भरण होईल आणि अशा प्रकारे या ठिकाणी पर्यावरणाचा फायदा होईल। म्हणजे जो काही प्रश्न क्रमांक 6 आहे त्याचं योग्य उत्तर राहील पर्याय बी। चलूया आपल्या पुढच्या स्लाइडकडे, ज्या ठिकाणी इन डिटेलमध्ये आपण जी काही गाळमुक्त धरण योजना आहे या योजनेविषयी माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। तर मित्रांनो या ठिकाणी ही योजना कोणाची आहे, तर ही योजना आहे महाराष्ट्र सरकार, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। या योजनेचे जे काही उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील जे काही जलाशय असतील किंवा जे काही जलस्रोत आहेत ते या ठिकाणी गाळमुक्त करणे। जलाशय म्हणजे धरण आणि जलस्रोत म्हणजे ज्या ठिकाणापासून आपल्याला जल भेटते ते स्रोत, म्हणजे ते जे स्रोत आहेत त्या ठिकाणी आपण गाळमुक्त करण्याचं आहे। आणि या योजनेमध्ये जो काही भर देण्यात आला आहे तो आहे पाण्याची जी काही साठवण क्षमता आहे ती साठवण क्षमता वाढवणे आणि त्याचबरोबर जे काही दूषित झालेले पाणी आहे त्या पाण्याचं निर्जंतुकीकरण करणे किंवा जे काही साठे दूषित झाले आहेत ते स्वच्छ करणे, हे महत्त्वपूर्ण भर या ठिकाणी या योजनेचा असलेला आपल्याला दिसतो। आणि या ठिकाणी या योजनेअंतर्गत जो काही लक्ष्य गट आहे तो लक्ष्य गट आहे ग्रामीण भाग। ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याचे जे काही समस्या आहे त्या निर्माण झाल्या आहेत आणि ग्रामीण भागावर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भर या योजनेच्या अंतर्गत देण्यात आलेला आहे। पुढची जी काही योजना आहे या योजनेचा उपयोग काय असा जर तुम्हाला प्रश्न आला तर जी काही सिंचन क्षमता आहे, सिंचन क्षमता आणि त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याचे जी काही भूजल पुनर्भरण आहे आणि त्याचबरोबर उत्तम जल व्यवस्थापन यासाठी या योजनेमुळे मदत होणार आहे, हे तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचं आहे। त्याचबरोबर या भागामध्ये या योजनेच्या अंतर्गत जे काही गाळमुक्त धरण योजना आहे त्यानुसार स्थानिक शेतकऱ्यांना या ठिकाणी जी काही माती आहे ती मोफत दिली जाणार आहे। परिणामी यामुळे या ठिकाणी शेताची जी काही सुपीकता आहे ती वाढण्यासही या ठिकाणी मदत होणार आहे। प्रोत्साहन जर पाहिलं तर या ठिकाणी या योजनेला प्रोत्साहन म्हणून समुदायाच्या सहभागाला आणि स्थानिक प्रशासनाला या ठिकाणी एकत्रित आणण्याचं कार्य या योजनेच्या अंतर्गत केलं जाणार आहे। सरळ ही योजना काय आहे, कशा प्रकारे कार्य करते हे या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत। फॉर एक्झाम्पल अशा प्रकारचं एक धरणचा एरिया आहे आणि या ठिकाणी त्या धरणाच्या 5-10 किलोमीटरच्या एरियामध्ये एका शेतकऱ्याचं शेत आहे। या ठिकाणी सध्या दुष्काळ असल्या कारणाने धरणामध्ये पाण्याची जी काही पातळी आहे ती पातळी कमी झाली आहे। परिणामी या ठिकाणी जो भाग रिकामा आहे आणि या भागामध्ये जो काही गाळ आहे तो गाळ या ठिकाणी फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे कसल्याही प्रकारचे पैसे न घेता या ठिकाणी शेतकऱ्यांना दिला जाईल आणि शेतकरी हा जो गाळ आहे त्यांच्या जमिनीमध्ये नेऊन टाकतील आणि त्याची एक लेयर बनवतील। यामुळे काय होईल तर यामुळे धरणामध्ये पाणी साठवण्यासाठी आवश्यक असणारी जी काही क्षमता आहे त्या क्षमतेमध्येही वाढ होईल आणि त्याचबरोबर दुसरा फायदा या ठिकाणचा गाळ आपण शेतामध्ये टाकल्यामुळे शेतीची जी काही सुपीकता आहे किंवा उत्पादकता आहे ती या ठिकाणी वाढण्यास मदत होणार आहे। म्हणजे एका योजनेतून 2 लक्ष्य साध्य करण्याचं या ठिकाणी सरकारचं उद्दिष्ट असलेलं आपल्याला दिसतं। तर अशा प्रकारे या ठिकाणी गाळमुक्त धरण योजना आपण पाहितली। पुढे या ठिकाणी आपण थेट विदेशी गुंतवणुकीवर आधारित जो काही प्रश्न आहे किंवा न्यूज आहे ती न्यूज या ठिकाणी पाहणार आहोत। थेट परकीय गुंतवणुकीला ओहोटी म्हणजे या ठिकाणी कमी होणे असा याचा अर्थ होतो। मागच्या वर्षामध्ये 3.5% या ठिकाणी विदेशी गुंतवणूक ज्याला की आपण फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणतो त्या FDI मध्ये या ठिकाणी कमतरता आलेली आपल्याला दिसते। या ठिकाणी हा जो प्रश्न आहे किंवा ही जी न्यूज आहे ती इकॉनॉमिक्सची आहे। सरळ यावर आधारित जे काही प्रश्न आहे ते प्रश्न पाहूया। भारतातील कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक FDI ज्याला की आपण या ठिकाणी फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणतो तो येतो? तर मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे की फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट भारतामधील सेवा क्षेत्रामध्ये सर्वात जास्त येताना आपल्याला दिसतो। प्रश्न क्रमांक 7 योग्य उत्तर राहील पर्याय सी। पाहूया प्रश्न क्रमांक 8, भारतात सर्वात जास्त FDI गुंतवणूक कोणत्या देशातून येते? तर या ठिकाणी मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की मॉरिशस या देशामधून भारतामध्ये सर्वात जास्त FDI च्या अंतर्गत गुंतवणूक होताना आपल्याला दिसते। तर मित्रांनो जी काही गुंतवणुकीची विविध साधने आहेत त्यामध्ये 2 प्रामुख्याने आपल्या समोर येतात। त्यामध्ये एक आहे FDI आणि दुसरी आहे FII। FDI स्टँड फॉर फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आणि FII स्टँड फॉर फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट। त्या ठिकाणी पहा जी FDI आहे ही आपल्यासाठी महत्त्वपूर्ण असते। FDI च्या अंतर्गत येणारी जी काही गुंतवणूक असते ती दीर्घकालीन असते आणि या ठिकाणी जे काही उत्पादन आहे, रोजगार निर्मिती आहे
किंवा जो काही आर्थिक विकासासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या काही बाबी आहेत त्यासाठी FDIच्या अंतर्गत केलेली गुंतवणूक या ठिकाणी आपल्याला मदत करत असते। सरळ जर विचारलं तर FDI अंतर्गत होणारी जी काही गुंतवणूक आहे ती फॉर एक्झाम्पल एखाद्या फॅक्टरीमध्ये होते, कारखान्यामध्ये होते, ज्या ठिकाणी उत्पादन घेतलं जातं, ज्या ठिकाणी कामगारांना रोजगार भेटतो, अशा प्रकारची जी काही गुंतवणूक आहे तिला ठिकाणी आपण फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट असे म्हणतो। त्यानंतर नंबर 2 क्रमांकाची आहे FII फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट। जे काही आपलं शेअर मार्केट आहे, आपल्या शेअर मार्केटमध्ये होणारी जी काही गुंतवणूक आहे तिला या ठिकाणी FII असं म्हणतो। या गुंतवणुकीमधून आपल्याला कसल्याही प्रकारचा रोजगार निर्मिती होत नाही किंवा कसल्याही प्रकारचं वस्तूचं सेवांचं या ठिकाणी उत्पादन होत नाही। परिणामी या ठिकाणी FDIशी तुलना करता FII ही कमी महत्त्वाची असलेली आपल्याला दिसते। सरळ या ठिकाणी जे काही आपले FDI आहे त्यावर आधारित जे काही महत्त्वाचे फॅक्ट्स आहेत त्यांना या ठिकाणी आपण समजून घेण्याचा सध्या तरी प्रयत्न करूया। तर या ठिकाणी FDIला काय म्हणतात तर थेट विदेशी गुंतवणूक हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। सर्वाधिक FDI भारतामध्ये सेवा क्षेत्रामध्ये येतो। सर्वाधिक FDI भारतामध्ये मॉरिशस या देशामधून येतो आणि जो काही FDI भारतामध्ये येतो तो 2 मार्गाने येतो। त्यामध्ये एक मार्ग आहे स्वयंचलित मार्ग आणि दुसरा मार्ग आहे सरकारी मार्ग। जो काही स्वयंचलित मार्ग आहे त्या स्वयंचलित मार्गाच्या अंतर्गत येणारी जी काही गुंतवणूक असते तिला या ठिकाणी सरकारची परवानगी घेण्याची आवश्यकता नसते, परंतु या ठिकाणी जो काही सरकारी मार्गाने येणारी जी काही गुंतवणूक आहे या ठिकाणी सरकारची काही डिपार्टमेंटची या ठिकाणी मान्यता घ्यावी लागते, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। जे काही FDI आहे FDIचे जे काही धोरण निश्चिती आहे ते धोरण निश्चिती करण्याचं कार्य या ठिकाणी डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड याच्या मार्फत केलं जातं, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। या ठिकाणी FDIचा उपयोग काय तर आपल्या देशामध्ये ज्या काही नोकऱ्या आहेत त्या नोकऱ्या निर्माण होतात, त्याचबरोबर देशांतर्गत गुंतवणूक वाढीलाही यामुळे प्रोत्साहन भेटते आणि त्याचबरोबर विदेशातील जे काही प्रगत तंत्रज्ञान आहे ते प्रगत तंत्रज्ञान ही आपल्या देशामध्ये येते। परिणामी जी काही उद्योगांची स्पर्धात्मकता आहे ती स्पर्धात्मकता या ठिकाणी वाढण्यास मदत होते। भारतामधील जे काही संरक्षण क्षेत्र आहे या संरक्षण क्षेत्रामध्ये स्वयंचलित मार्गाने जो काही FDI येतो तो 74% पर्यंत असलेला आपल्याला दिसतो आणि जो 26% आहे या ठिकाणी सरकारची तुम्हाला मान्यता घ्यावी लागते। जे काही FDI आहे FDIचे विविध प्रकार आहेत, ज्यामध्ये एक आहे ग्रीनफील्ड FDI गुंतवणूक। तर मित्रांनो या ठिकाणी जी काही ग्रीनफील्ड FDI गुंतवणूक आहे ती सुरुवातीपासून होते, म्हणजे या ठिकाणी जे काही नवीन कारखाने आहेत नवीन सुविधा आहेत त्याची निर्मिती या ग्रीनफील्ड FDIच्या माध्यमातून होताना आपल्याला दिसते। नंबर 2 वर आहे ब्राउनफील्ड FDI, म्हणजे ऑलरेडी या ठिकाणी एक फॅक्टरी आहे, या फॅक्टरीचा विस्तार करण्यासाठी किंवा यामध्ये इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी जी काही गुंतवणूक केली जाते त्याला या ठिकाणी आपण ब्राउनफील्ड FDI असं म्हणतो, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। आणि या ठिकाणी जो काही आपला मेक इन इंडिया उपक्रम आहे त्या उपक्रमाचा उद्देश म्हणजे जे काही उत्पादन क्षेत्र आहे त्या उत्पादन क्षेत्रामध्ये FDIला चालना देणे हे महत्त्वपूर्ण उद्देश या ठिकाणी आपल्या मेक इन इंडिया या कार्यक्रमाचा असलेला आपल्याला दिसतं। तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 31 मेचं जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। त्याचबरोबर आपल्या व्हिडिओशी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य एकदा सबस्क्राईब करून घ्या।